हॅलो मित्रांनो, कसं आहे? मी बी चांगले, तुम्ही बी चांगले असणार आहे. तर मित्रांनो, ही माझा पहिला व्लॉग आहे. मी आहे आता सध्या गावाला. आता तुम्ही म्हणत असणार आहे की मी गावाला कसं आहे, कारण की मी स्वतः गावाला राहते. तर असं नाही मित्रांनो, मी आग्र्याला राहते, म्हणजे यूपी. कारण की माझे पप्पा तिकडे सर्व्हिसला आहे आणि मी गावाला आलेली शाळा बुडवून. आणि ही आम्ही गावाला याच्यासाठी आलेली कारण की बाजरी काढावी लागत्या. तर बाजरी काढायच्या आधीच पाऊस यायला लागलाय. आणि तुम्हाला मी माझा आमचा शेत दाखवतो. हे माझं पहिलं व्लॉग आहे ना, याच्यामुळे जरा चूक होत्या, सगळ्यांसंग चूक होतच राहत्या. तर मित्रांनो, हे बघा, हे माझं पहिलं. तर हे बघा मित्रांनो, हे माझं रान आहे आणि ह्या बाजरी आहे. तिथं आई काय पेंडा बांधायला लागल्या. तर मित्रांनो, आमची अशी 3 आहेत त्या शेती, जी मी तुम्हाला नंतर दाखवू शकते. का आता बी दाखवायला काय प्रॉब्लेम नाही, फक्त की पाऊस आल्यामुळे सगळं वल्लंही बघा, पाणी आहे बघा, खाली दिसत असणार आहे. तर मी माझी सगळी शेत तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये दाखवतो. तर आता मित्रांनो, आम्ही इकडं लय चांगलं वातावरण झालेलं, फक्त की जरा ऊन व्हायला पाहिजे तर जिंदगी बाजरी काढू शकलो असतो, पण सगळा पेंड तिकडं टाकल्या. आणि एक मित्रांनो, कसं आहे की मी तुम्हाला माहीत नसणार की मी एकटं का व्लॉग बनवायला लागली. मी एकटं व्लॉग बनवायला काय नाही, माझी मम्मी येत नाही आणि पप्पाला दाखवायला असं म्हणा आहे ना, की अगर सर्व्हिसमध्ये असं कुठल्या बी फॅमिली मेंबरनी दाखवलं तर त्यांना शिक्षा भेटते, म्हणजे पनिशमेंट भेटते. तर तुम्ही गॅस करून सांगा की माझी पप्पाची नोकरी काय असणार आहे, जी मी तुम्हाला सांगेन झालेली आहे. तर मित्रांनो, सांगायला काही प्रॉब्लेम नाही, फक्त की पप्पाला जरा पनिशमेंट भेटेल. ह्याच्यानं माझं हे म्हणणं आहे की पप्पाला पनिशमेंट भेटावं, पण मी काय करू सांगू नाही शकत ना. आणि गावाला लय झाड आहेत, त्या निंबाचे आहे, सीताफळचे आहे. तुम्ही बी या सीताफळ खायला. तर माझं गाव वायफळ, जिल्हा सांगली, स्टेट महाराष्ट्र. तिथे माझ्या बोलण्यावरूनच तुम्हाला कळत असणार आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज. तर मित्रांनो, काय आहे की सध्या ही गावाचा रस्ता का चांगला नाही. तर गाडीवर असं गेलं ना तर पप्पा दिसते. तर मी तुम्हाला माझं अख्खं गाव फिरवतो की, पण मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवू शकते की माझं गावचं वातावरण कसं आहे. तर मित्रांनो, हे बघा माझ्या गावाचं वातावरण. ते माग माझ्या पप्पाच्या मित्राचं घर आहे. आणि हे बघा माग पवनचक्क्या आहे. त्या पवनचक्क्या तुम्हाला दिसत नसणार वाटतंय. थांबा, डोकं नाही दिसणार, पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, ते बघा, तुम्हाला पवनचक्की कामं दिसणार का? ते बघा, तर मित्रांनो तुम्हाला दिसलेलं असणार आहे. तर ते बघा खाली बी तुम्हाला दाखवतो, मी खाली बी दाखवतो. ते बघा खाली कसं घास फूस आहे. आणि चला मी आता तुम्हाला सगळं दाखवू ना, तुम्हाला सगळं फिरून दाखवू ना. हे बघा, आता मी तुम्हाला माझं अजून एक रान दाखवतो. तर थांबा जरा, मी तिकडं पोचतो, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी आता पोचलेली या रानात. तर चला मी तुम्हाला दाखवते माझं रान कसं आहे. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागं दिसत असणार आहे की झाडं इथं केळीचे आहे, सीताफळ, आंबा तर लागणार नाही त्या, पण पेरू बिल्ली आहे. सगळं पिकलेलं चांगलं आहे रान. आणि एक दुसरा रान जरा दुसरीकडे आहे, पण तुम्हाला मी दाखवतो की जायला काही प्रॉब्लेम नाही, फक्त की जरा लांब आहे. कारण की मध्ये असं कॅनल यायला लागले. तुम्हाला अर्ध्यान जास्त लोकांना काय माहीत असणार काय की कॅनल काय असते. आता मी तुम्हाला ते दाखवायला घेऊन चाललेलं की कॅनल काय असते. तर मित्रांनो, व्लॉगमध्येच राहा आणि तुम्हाला आवडलं असणार तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कॅनल दाखवतो तुम्हाला. मला माफ करा मित्रांनो,
कॅनल दाखवायला काही प्रॉब्लेम नाही. इकडं जरा घास लिहा आणि काटा लिहा आहे आणि दाखवायला काय प्रॉब्लेम नाही, पण असं जरा भीती आहे. अगर घसरून पडलो तर सगळ्यांना भीती असते. कॅनलमध्ये पाणी आहे. तर मी कॅनल तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये दाखवतो. तर चला आता आपण असंच फिरूया. तुम्हाला सगळं अख्खं घर दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, हे अजून बी शेतमध्ये तुम्हाला बघायचं असणार तर बघू शकताय. ते बघा तिकडं आमची शेजारी आहे ती. आणि एक सगळे बाजरी काढायला लागले ते इकडंच जास्त बाजरीच लावते ते. आणि हे बघा ते आहे तिकडं आहे. तर मित्रांनो चला आता आपण फिरूया. हे बघा पेंडा असं बांधून बांधून आम्ही असं केलेलं तुम्हाला दिसत असणार का काय नाही, पण मित्रांनो चला आता ते बघा त्या तिकडं भाऊ तुम्हाला दिसते का तिकडं व्लॉग बनवा लागलाय. आम्ही दोघं व्लॉग बनवणार आहे आम्ही. तर ती बी आता माझं बघून व्लॉग बनवा लागलेला आहे. तर थांबा जरा हात दुखायला लागले नाही. तर मित्रांनो ते मागं स्प्लेंडर आहे. ती बघा ही माझं घराचं मागचं, हे माझ्या घराचं मागचं आहे सगळं. घास लई चांगले दिसते त्या रंगीत. आणि एक ते बघा मागं आईने शेळं सोडले त्या. तर मित्रांनो चला सगळं दाखवलं. आणि हे बघा इकडं पप्पा येऊन असं लाकडं कापते. तर मित्रांनो मी तुम्हाला 4 ऑप्शन देते. तुम्हाला त्यातनं एक सिलेक्ट करायचं आणि कमेंटमध्ये सांगायचं की माझ्या पप्पाची कुठली सर्व्हिस असू शकते. मग मी तुम्हाला रिप्लाय देणार की माझ्या पप्पाची कुठली सर्व्हिस असणार. तर मित्रांनो ऑप्शन ए सांगतो. ऑप्शन ए आहे एअरफोर्स, ऑप्शन सी आहे आर्मी, ऑप्शन डी आहे आपल्या ती नेव्ही, आणि ऑप्शन अजून एक 4वा ऑप्शन सांगतो. काय मग मी किती सांगितले ते पण परत सांगतो. ऑप्शन ए आर्मी, ऑप्शन बी एअरफोर्स, ऑप्शन सी नेव्ही, ऑप्शन डी का असा आपला ड्रायव्हर. तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. तर असं फिरायला रस्त्याली घाण आणि सगळ्याली घाण आहे. तर मित्रांनो हे 8 मिनिटाचं व्लॉग आहे. तर बाय बाय मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्या व्लॉगमध्ये मी भेटणार. तर त्यासाठी सध्या बाय बाय. नंतर बी माझं व्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. आणि माझ्या चॅनलचं नाव परत सांगते, स्नेहराज यादव माझ्या चॅनलचं नाव आहे. कारण की पहिल्या व्हिडिओमध्ये माझ्यानं चूक झाली होती जरा, की मी चुकून सेव्ह करून टाकलं होतं जे ना आता दुसरं बनवायला लागली. तर मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव स्नेहराज यादव. प्लीज तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.